बबलू खामकर आणि रवी घुले. डावखोऱ्याचा फलंदाज रवी आहे तर राईट हँड बॅट्समन बबलू खामकर आहे. पहिला चेंडू एकदा स्टार्ट आवाज आला की तिथून पुढे टायमिंग काउंट केला जाईल. रवी घुले ज्याने आंबेगाव प्रीमियर लीग गाजवली आणि बबलू खामकर ज्याने जुन्नर प्रीमियर लीग गाजवली, अशा दोन्ही प्लेयर खेळपट्टीवरती निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून आनंदगड गाजवणारा प्लेयर यायचा आहे. आणि दुसऱ्या बाजूने छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातो तो विकास पवार पहिल्या षटकासाठी आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळतोय. ड्रिंक ब्रेक साठी ऑर्गनायझर टीमच जाईल, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. प्लेयर कोणी जाणार नाही. तर काउंटडाऊन स्टार्ट. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण या ठिकाणी कौतुक करूया. महामानव चषक पहिला चेंडू दरम्यान अगदी कव्हरला बबलू खामकर पहिल्या चेंडूवरती खेळतोय. सूर्यप्रकारचा स्ट्रोक, चेंडू घेते सीमारेषेची धडक, चौकार आलाय एकदम कडक. ही सुरुवात आहे महामानव चषकाची आणि ही सुरुवात होणं तितकंच गरजेचं होतं, कारण महामानव हे चषकाचं जे नाव आहे तितक्याच धडाकेबाज पद्धतीने सुरुवात होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस उंची मिळाली, दूरवरती पाठवलाय, सीमारेषेच्या बाहेर आहे. छत्रपतींचा छावा, भिवाईचा भिवा, मिळतील इथं 6 धावा, षटकार आलाय. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. बॉल जेवढे मैदानाच्या बाहेर जाणार आहे तेवढे मैदानाच्या आतमध्ये लवकर आले तर खूप बरं होईल. मी प्रेक्षक राजांना या ठिकाणी हात जोडून विनंती करेन. आक्रमण भयानक आहे. मंगळमूर्ती इलेव्हन. हॅलो. अरे त्याला सांग गेन कमी कर हॅलो. अरे गेन हॅलो. तेवढाच ठेव, गेन वाढू. इथे मात्र जीवनदान मिळाले. रवीला मिळाले हे जीवनदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल आणि धाबाकरती धावसंख्या जर आपण पाहिली तर या ठिकाणी 1ने वाढेल. टोटल स्कोर असेल आता 12 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. विशेष करून अगदी आपण पाहिलं तर या ठिकाणी लेगबीफरची विकेट निश्चितप्रमाणे या स्पर्धेमध्ये जे असणार नाही. लेगबीफरची विकेट नाहीये, त्यामुळे फलंदाजाला एक संधी बिंदासपणे मात्र फलंदाजी केली जाऊ शकते. जशी बबलू खामकर मैदानाच्या आतमध्ये आक्रमक सुरुवात करताना पाहायला मिळालाय. यावेळेस अगदी आपण पाहतो चेंडू समोरच्या बाजूला एक टप्पा खात, जैसे आगाज वैसे अंजाम. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 16 धावा आहेत. पहिल्या चेंडूची चौकार आला होता, शेवटच्या चेंडूवरती सुद्धा चौकार आलाय.
एक सुंदर वातावरण निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय आणि या सुंदर वातावरणात क्रिकेटच्या स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंगलमूर्ती 11 ज्या संघाने टॉस जिंकला, सुरुवातीला फलंदाजी स्वीकारली आणि सुरेख सुरुवात या ठिकाणी या स्पर्धेची होताना पाहायला मिळते. धावप्रगती धावसंख्या 16 धावा आहेत. मी या ठिकाणी सुलभा गायकवाड साहेबांना मनापासून धन्यवाद देईल, गटनेते साहेबांना. त्याचबरोबर माजी जिल्हा अध्यक्ष म्हणून खूप मोठं काम जे साहेबांचं पाहायला मिळालं, आदरणीय आमचे नानाभाऊ पवार साहेबांनी मनापासून धन्यवाद. फक्त सुनीलाबा साहेबांना एक विनंती राहील, साहेब उद्घाटन झालंय ठीक आहे, पण तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तेव्हा तुम्ही हक्काने येऊ शकता. आपली घरची क्रिकेटची स्पर्धा आहे, तुम्ही या 4-5 दिवसामध्ये सातत्याने यावं ही सगळ्यांची आमची इच्छा राहणार आहे. मनापासून आपलं कौतुक. धन्यवाद सर, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. नवीन गोलंदाज या ठिकाणी अगदी आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती आता अलीमला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहूया अलीम गेंदबाजी कैसे करताय. जालिम अलीम, वेग भयानक. यावेळेस वा, चेंडू मात्र बॅटवरती येऊ दिला आणि चेंडू सरळ अगदी रवीच्या बॅट मधून चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. यावेळेस अगदी आपण पाहतोय गोलंदाज तयार आहे. यावेळेस सीत अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण झालंय थोडंसं खराब आणि चेंडू पोहोचतोय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. वाईड बॉल आणि हा चौकार म्हणजे आंधळा मागतो 1, देव देतो 5. नाशिकची पंचवटी मिळाली. या 5 धावसंख्येनंतर धापरकरची धावसंख्या जी आहे ती 25 धावा. सुरुवात खूप जबरदस्त या ठिकाणी होताना आपल्याला जे पाहायला मिळते. सुंदर वातावरण आहे आणि मला वाटतं इथे वाईटसाठी रिव्ह्यू DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम पाहूया. मनसुख शाह सर आहेत तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. काय निर्णय देतात ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. डिसिजन पेंडिंग. फेअर डिलिव्हरी आहे. 22चा चौकार असेल. हा दिसायला डावेष्टीच्या बाहेर दिसतोय, परंतु तिथे पायावरून चेंडू गेलाय. त्याचा पाय जो आहे रवीचा त्या पायावरून चेंडू गेलाय म्हणून तो फेअर आहे. पाय थोडासा आतमध्ये असता तर कदाचित वाईट मिळाला असता. 22चा चौकार आलाय. यावेळेस अगदी आपण पाहतोय चला पहिला 22चा आहे, हा दुसरा येतो तो मात्र बॅटच्या साहाय्याने. खणखणी चौकार. 4 रन.
एक सूर्यप्रकाशी फटकेबाजी या दरम्यान अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सातत्याने या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. एक जीवनदान रवीला जे मिळालंय ना, या जीवनदानाच्या मोबदल्यामध्ये निश्चितप्रमाणे एक जबरदस्त कामगिरी या ठिकाणी करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. अलीम शेख गोलंदाजी मार्कवरती आहे. विशेष करून अगदी आपण पाहतोय धावफलकावरती धावसंख्या 28 28. यावेळेस अगदी आपण पाहिले परत इथे चेंडू खेळला जातोय. स्क्वेलिंगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव आरामात येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि एका धावसंख्येनंतर धावफलकावरती धावसंख्या अगदी आपण पाहतोय या ठिकाणी जी आहे ती असेल 29 धावा आहेत. 29 विदाउट लॉस. मंगलमूर्ती 11 प्रथमतः फलंदाजी करत असताना मंगलमूर्ती 11 आणि त्यांच्या विरोधात अगदी आपण पाहिलं KKR छत्रपती संभाजीनगर हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळत आहेत. महामानव चषकाचा असणाराचा हा पहिला दिवस पहिली रात्र या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. सुंदर वातावरण आहे कारण या मैदानावरती क्रिकेटच्या स्पर्धा सातत्याने रंगलेल्या आहेत, बहरलेल्या आहेत आणि या बहरलेल्या रंगलेल्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सातत्याने अगदी आपण पाहतोय प्रेक्षक राजा नेहमी खुश झालेला आहे. हा आनंदी असतो या मैदानावरती आणि आज आपल्याला पाहायचंय आज आमचा प्रेक्षक राजा कशा प्रकारे खुश होणार आहे, आनंदी होणार आहे ते आपल्याला पाहायचंय. पहिल्या 2 षटकात बिनमध्ये 29 धावा मंगलमूर्ती 11 या संघाच्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं सुरुवातीला टॉस जिंकल्यानंतर इथे अगदी आपण पाहिलंय फलंदाजी करण्याचा निर्णय मंगलमूर्ती 11 संघाने या ठिकाणी जो घेतलेला आहे. यानंतर अगदी आपण पाहतोय श्रावणी 11 आणि आझाद 11 बोथ कॅप्टन आपण रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस संपन्न करायचा आहे. श्रावणी 11 आणि आझाद 11 चे कॅप्टन किट करून रेडी राहा. 6 ओव्हर नंतर आपल्याला टॉस बॉक्स मध्ये टॉस करायचाच आहे ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तर सगळ्या मैदानाच्या आतमध्ये प्रदीप गोलंदाजी मार्कवरती दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. प्रदीप पालवे गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. समोर आहे रवी. डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा. गॅप खूप मोठा आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक विकास चिन्हवरती पोहोचला. वा जबरदस्त क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान विकास पवारचा आपल्याला पाहायला मिळालंय. 2 धावा संघासाठी वाचवल्या गेल्यात. धापलक दोन्ही आणि या 2 धावसंख्येनंतर धापलकर धावसंख्या 31 आहे. विकास पवारसाठी हे ग्राउंड नवीन नाहीये, घरचं मैदान याच्यामध्ये हरकत नाहीये कारण KKR हा संघ सातत्याने खेळलाय, कित्येक वेळा विजेतेपद मिळवलेलं आहे. यावेळेस मिड विकेटला चेंडू जो परफेक्ट बॅट होती मिडल होऊ शकला नाहीये. रवी घुलेच्या एक सिंगल येताना पाहायला मिळते. धापलक वाढेल. धापलकर धावसंख्या असेल 32 धावा 32 रन. एक जबरदस्त कामगिरी ठिकाणी आपल्याला या 2 संघांमध्ये होताना पाहायला मिळणार आहे कारण इथे आज 4 संघ आणि विशेष म्हणजे विदाउट एंट्री फी आहे. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल प्रवेश मिळवण्यासाठी फक्त नाव नोंदणी गरजेची होती. मग नाव नोंदणी कोणाची पण झाली का असं अजिबात नाही. वा सूर्यप्रकाशचा फडका फ्लड लाईट्स तर ऑन होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल येईल. सिंगल याच्यावर पण धापलकर धावसंख्या 33 धावा आहेत. आणि विशेष करून अगदी आपण पाहतो की खास करून या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेलं आहे की फ्लड लाईट तर आपल्याला पाहायला मिळणारच आहे पण विदाऊट एंट्री फी. यावेळेस रवीच्या बॅटमधून उलटा पुलटा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर स्विच चाललेला कणकणीत षटकार. प्रदीप वरती केले गेलं आक्रमण अगदी आपण पाहतोय. चेंडू शरीरावरती आला होता. ठरवलं होतं सुरुवातीला रवी गुलेने की चेंडू मात्र रिवर्सचाच खेळायचा. तिथं प्रेक्षक राजाने एक चांगला असा झेल पण घेतला मैदानाच्या बाहेर. अर्थात तो प्रेक्षक राजा सुद्धा एक चांगला क्रिकेटर आहे. झेलावर निश्चितपणे जाणवलं. हो उंची मिळाली आहे, लांबी कमी आहे, यष्टिरक्षक आहे चेंडू खाली. झालाय सुंदर असा झेल आणि संपलाय रवी गुलेचा खेळ. 19 धावा त्याने आपल्या संघासाठी बनवल्यात. 12 चेंडूंचा सामना केला.
तिसऱ्या ओव्हरमध्ये विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाले आणि छोटासा ड्रिंक ब्रेक सुद्धा अगदी मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. विशेष करून अगदी आपण पाहिलं की महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर ज्या ज्या संघांची कामगिरी चांगली झाली अशाच फक्त संघांना निमंत्रण आहे आणि निमंत्रित असणाऱ्या संघांमध्येच ह्या लढती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 6 ओव्हरच्या मॅचेस आहेत. विशेष करून अगदी आपण पाहतोय या ठिकाणी प्रत्येक जण आज आपली आपली ताकद निश्चितप्रमाणे आज जमावताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या स्पर्धेचा एक बोलबाला जो आहे ना हा एका वेगळ्या स्तरावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 70-70च्या या चॅनलवरती निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय क्रिकेटची स्पर्धा आपण जी लाईव्ह करतोय. एक छोटासा ड्रिंक ब्रेक होता तो मात्र संपला गेला. स्ट्रॅटेजी टाइम आउट फिनिश. एक चेंडू तिसऱ्या षटकातला या दरम्यान जो बाकी असलेला आपल्याला जो पाहायला मिळतोय. एक चेंडू बाकी राहिला तिसऱ्या षटकातला. यावेळेस अगदी आपण पाहिलं इथे डावेष्टीच्या बाहेर असणारा चेंडू पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर ही अवांतर धावफलक वाढेल. संघाने गाठली 40 धावा आहेत. 6 ओव्हरची मॅच आहे आणि हे सातत्य जर राहिलं तर कदाचित इथं प्रोजेक्ट स्कोर जर आपण पाहिलं तर तो जवळपास 80च्या आसपास आहे. त्यामुळे आपल्याला पाहायचं आहे या 6 ओव्हर नंतर इथे किती मोठी धावसंख्या पाहायला मिळणार आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळला. विकास पवार त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव त्या ठिकाणी आरामात मिळाली आणि एका धावसंख्येने सॅमने आपलं खातं खोललंय. षटकाची झाली आहे समाप्ती. प्रदीपने धावा खर्च केल्यात 12 आणि 1 विकेट मिळवण्यात त्याला यश येताना जे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. पंधरा मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट झालेले आहेत. उर्वरित 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. त्यामुळे वेळ सगळ्यात महत्त्वाचा राहील. चौथं षटक अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि चौथ्या षटकासाठी एकदा आपण पाहिलं भन्नाट वेग निश्चितप्रमाणे या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळालाय. करण अगदी आपण मध्ये गोलंदाजी मार्कवर त्याला व्हाईट बॉलचा इशारा. विशेष म्हणजे प्रहार प्रीमियर लीग मात्र ज्या खेळाडूने गाजवली. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीत मात्र जो शिकणारा विद्यार्थी पण आहे. UPSC MPSCची एक्झाम देतोय आणि थोड्या दिवसात म्हणजे सगळ्यांची इच्छा की लाल दिवा मात्र त्याच्याकडे यावा. हो 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 भन्नाट वेग होता. बॅटवरती चेंडू नाहीये. ही खासियत आहे KKR संघाची, महाराणा संघाची, छत्रपती संभाजीनगर संघाची. 2 षटकार 4 चौकार आतापर्यंत जे आलेत. करुण कुमारची कामगिरी अगदी आपण पाहिली तर 2 चेंडूमध्ये फक्त एकच धाव. ही एक धाव जी आली ती एक धाव वाईड चेरूपणे आलेली. 42 धावा एकाच्या मोबाईलमध्ये. गोलंदाजीवरती तयार परत एकदा आपण पाहतोय. पंचाच्या उजव्या हाताला पार करून यावेळेस मात्र परफेक्ट बॅटवरती मिडल. उंची खूप लांबी आहे का आणि अप्रतिम खेळ झालाय. सॅमला मात्र परतावा लागेल. सुरुवातीला चेंडू दिसला नव्हता.
अजय राजपूतनी बॅटर मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. गणेशजी आढळले यांच्या मालिकेचा असणारा संघ निश्चितप्रमाणे मंगलमूर्ती 11. एक इच्छा गेली 3-4 वर्षापासून मनामध्ये बाळगून असणारा हा अवलिया की काही झालं. यावेळेस अगदी आपण पाहतो चिन्ह हवेत होता तिथे हो झेल सुटला. अजयला हे जीवनदान आहे. एक सिंगल हिल सोप्पा झेल सुटला गेलाय. क्षेत्ररक्षक होता चेंडू खाली. चेंडू हातातून सटकताना आपल्याला जो पाहायला मिळालाय. धावरागती धावसंख्या अगदी आपण पाहिली तर ती आहे आता 43 धावा. 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये धावफलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. गणेश आढळे सरांचा ध्यास निश्चितप्रमाणे होता एक पुण्याचा संघ बनवायचा. तो बनवत असताना यावेळेस मला वाटतं इथं पंचांचा बोट आकाशाकडे आणि आता फलंदाज चाललाय आपल्या डगआउटकडे. कुमार डोगरे याची अगदी आपण पाहतोय 5 चेंडू टाकले फक्त 2 धावा खर्च केल्या त्यातली एक धाव जी आहे ती वाईटची आहे. 2 विकेट त्यांनी मिळवल्यात. तिसरी पण आली असती एक झेल त्याचा सुटलेला आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये फिरोज पटेल. पाहूया फिरोज काय करावात करतोय. गोलंदाज तयार. यावेळेस शरीफेदक मारा आणि इथे अगदी आपण पाहतोय षटकाची होईल या ठिकाणी समाप्ती. काबिले तारीफ गेंदबाजी काप करून कौतुक करायला लागेल मात्र करून कुमार डोकरे याचं. या षटका धावा खर्च केला त्या फक्त 2 धावा आणि 2 विकेट मिळवण्यात करणला मात्र यश आलंय. 4 ओव्हर कंप्लीट 3 बाद 43. 3 मिनिटं बाकी राहिलेत. तुम्हाला 3 मिनिटात षटक कंप्लीट करायचंय. विकास पवार 5व्या षटकासाठी या दरम्यान अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आलाय. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळालाय. कसं अगदी आपण पाहतोय पहिला चेंडू ते खराब येताना पाहायला मिळालाय. धापलक वाढेल. धापलकर धावसंख्या असेल ती आता 44. यावेळेस विकासचा चेंडू होता बॅटवर देऊ शकत नाही अजय याच्या अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळते विकास पवार याची. पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरला होता जिथे अगदी आपण पाहिलं की फलंदाजी बहरताना आपल्याला पाहायला मिळाली होती खास करून बबलू खामकर आणि रवी गुले याची.
परत एकदा शरीरवेधक मारा. अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. मागणी बाउन्सची आहे, पण एक गोष्ट तितकेच करी की एक रिव्ह्यू तुम्ही लॉस केलेला, त्यामुळे तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. गोलंदाज परत एकदा आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज एक सक्त ताकीद निश्चयप्रमाणे ठिकाणी जी दिली गेली. यावेळेस थोडासा मिस्टेक फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. डॉटबॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. याच्या अगोदर आता एक सिंगल निश्चयप्रमाणे येताना आपल्याला पाहायला मिळाली. दाबलक वाढेल का सिंगल याच्या रुपये 45 धावा आहेत. 3 गड्यांच्या मोबाईलात 5वं षटक चालू असताना परत एकदा अगदी समोरून चेंडू खूप जोरदार वळण घेताना पाहायला मिळालाय. परफेक्ट यार करण्याचा प्रयत्न होता. तिथे अगदी आपण पाहिलंय क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल 0 पडे दाबलक वाढेल. दाबलक धावा संख्या 46. 3 षटकांचा विचार जर अगदी आपण केला तर 3 षटकांमध्ये धापलकरते धावा संख्या ही 41. रिवाचा प्रयत्न तिथे गॅप खूप मोठा आहे. चेंडू पोहोचत सीमाच्या वर फरार. 4 रन चौका. चिरपणे षटकाची सुद्धा समाप्ती झाली आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा करते धावा संख्या 50 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. करण शेवटच्या षटकासाठी यावेळेस उसळलेला चेंडू आलेली विकेट आणि अजून एक विकेट हो खात्यामध्ये जमा होईल करण कुमार डुकरे याच्या. अफलातून अगदी होणारी मात्र गोलंदाजी करण कुमार डुकरे याची. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा होता, उसळला, ऑफ ब्रेक पण झाला आणि तिथं वन हँड कॅच. अनिल जाधव याने घेतलेला एक अप्रतिम झेल या ठिकाणी आपल्याला जो पाहायला एकाच आता झेल घेताना पाहायला मिळालाय. बाद होईल आता फिरोज आणि फिरोजच्या जागेवरती निबाट्रा आपल्याला पाहायला मिळतो असेल अरमान. निबाट्रा मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. हे 5 चेंडू काय क्रमात करते आपल्याला पाहिजे. तुम्ही पहा ना, पहिल्या 3 षटकांचा आपण ज्यावेळेस अंदाज लावत होतो कुठेतरी 80च्या आसपास धावफलक वाटत होता, तो आता 60 होईल की नाही ही प्रश्नचिन्ह आहे. हे कमबॅक जसा करण कुमार डुकरे गोलंदाजी मार्गावरती आला त्याने खर्च केलेल्या फक्त 2 धावा, त्यानंतर विकास पवार आला त्याने खर्च केलेल्या त्या 7 धावा, या गोष्टी आपल्याला निश्चितप्रमाणे जे पाहायला मिळालेल्या आहे. आणि इथे अगदी आपण पाहतोय अरमानची सुद्धा विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. करण कुमार डुकरे इथे अफलातून कामगिरी करताना पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्क डावी एष्टी उकडली गेली, बेल्स डाऊन झाल्या आणि धक्का क्रमांक इथे खूप मोठा वाजताना आपल्याला पाहायला मिळालाय. अरमानची विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. 4थी विकेट मिळवली आहे करणने. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता स्वतः टीम ओनर कॅप्टन गणेश हडवळे स्वतः मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 5 बाद 50, 5 पैकी 4 विकेट एकट्या करणच्या आहेत आणि ऑन हॅट्रिक बॉल. पाहूया हॅट्रिक कंप्लीट करतोय का. हॅट्रिकचा बॉल आहे, हॅट्रिक पूर्ण होणार का ते आपल्याला पाहायचं आहे. करण टू गणेश, बिग हिट
मिड विकेट मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवणारा फटका आहे. हा तोफेचा गोला होता आणि सीमारेषेला आग लावणारा होता. गणेश शानोळेच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत षटकार. काय सुरे फटका आलाय. अजूनही एकदा आपण पाहिलं तर शेवटचे 3 चेंडू या डावातले बाकी आहेत. 2 टीम रेडी राहा टॉस साठी. श्रावणी 11चा कॅप्टन आणि आझाद 11चा कॅप्टन आपण रेडी राहायचंय. खूप दूरवरती गेलेला चेंडू अगदी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पोहोचला गेलाय. शेवटचे 3 चेंडू या डावातले बाकी आहेत. धापलकर धावसंख्या अब तक 56. मंगलमूर्ती 11. 5 बाद 56. भन्नाट वेग होता इथे. बॅट मध्ये चेंडू येऊ शकला नाही. बॅटला ब्रश होत चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन जो विसावलाय. मोठी विकेट आली आहे आणि फायफर कंप्लीट. एकदा जोरदार टाळ्या करण कुमार डुकरेसाठी वाजूया. 5 विकेट घेतोय करण कुमार. KKR संघाचा एक तारंगाता म्हणूया आपण करण कुमार डुकरे काय गोलंदाजी करतोय. एक षटकार त्याला आलाय ठीक आहे पण 5 विकेट फायफर कम्प्लीट केलंय करण कुमार डुकरेने. 10 चेंडूमध्ये 5 विकेट घेणारा आवलिया. जबरदस्त कामगिरी. महामानव चषक 2026 इच्छेप्रमाणे अगदी आपल्याला पाहायला मिळतो. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर अगदी आपण पाहिलंय पहिला चेंडू त्याच्यासाठी डॉट येताना पाहायला मिळतोय. सत्यम हे बॅटर. 1 चेंडू बाकी राहिले आता. सहा बाद 56 धावा आहेत. क्लीन बॉल. ही 6वी विकेट. मित्रांनो गोलंदाजी आवडली असेल करण कुमार डुकरेची एकदा जोरदार टाळ्यापासून त्याचं कौतुक करूया. 6 विकेट मिळवलेत करण कुमार डुकरे. कॅप्टन आणि आझाद 11चा कॅप्टन दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती राहील आपण टॉस बॉक्समध्ये टॉससाठी यायचे. पहिला डाव या ठिकाणी संपलेला आहे. पहिल्या डावामध्ये अगदी आपण पाहिलं की 56 धावा या ठिकाणी ज्या बनवल्या गेलेल्या आहेत. मंगलमूर्ती 11 संघाने विशेष करून अगदी आपण पाहिलं की पहिल्या 3 षटकांमध्ये म्हणजे 2.5 षटकांचा खेळ ज्यावेळेस अगदी संपला गेला होता त्यावेळेस अगदी आपण पाहिलं तर धावपलकरची धावसंख्येची होती 41 होती. पण तिथून पुढची कामगिरी अगदी आपण पाहिली तर 19 चेंडूमध्ये फक्त 15 धावा हे त्यांना पाहायला मिळाल्यात आणि 56 धावसंख्या या ठिकाणी जी उभी राहताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता 57 धावा महाराणा KKR संघाला या ठिकाणी ज्या बनवायच्या आहेत. एक छोटंसं आव्हान आहे पण आव्हान असतं. टार्गेट असतं. आपल्या MSG कॉलेज ग्राउंडवरती मालेगाव नगरीतील असणारे एक हे मैदान अगदी आपण पाहतो MSG कॉलेजचं ग्राउंड आहे आणि या ग्राउंडवरती महामानव
फाउंडेशन मालेगाव आयोजित महामानव चषक अगदी आपण पाहतोय. स्पर्धेचा पहिला दिवस, पहिली रात्र आहे. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. पहिला डाव तर संपलाय. दुसऱ्या डावाला सुरुवात होणार आहे, पण या इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला दुसऱ्या सामन्याचा टॉस होणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे विनंती राहील श्रावणी 11चा कॅप्टन आणि आझाद 11चा कॅप्टन आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचे. तो इथे आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. तिथेवाल्याकडे
हल हल ठीक. अस्सलाम वालेकुम, नमस्कार, गुड इव्हनिंग सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल महामानव चषक 2026 ची पहिली सत्र पहिल्या सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतो. एका बाजूला महाराणा KKR, विपक्ष आपण दुसरा संघ पाहतोय मंगलमूर्ती 11. या दोन संघाच्या विपक्षामध्ये पहिल्याच चेंडू षटकारानंतर हा चेंडू निर्धाव आलाय. राहुल गुंजाळ पहिला षटक घेऊन आलाय. सूरज आणि अलीम असे दोन सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये चांगली सुरुवात नक्कीच झाली आहे. जर पाहिलं गेलं तर 57 धावांचा पाठलाग करतात 6 षटकांमध्ये. सुरुवात खूप चांगली झाली आहे. फ्लड लाईटचा आपण स्पर्धा पाहतोय. खूप चांगला अप्रतिम मैदान. त्यावेळेस अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू म्हणावा लागेल. षटकानंतर चांगलं कमबॅक केलं गेलं राहुल गुंजाळ यांच्या माध्यमातून. महामानव चषक 2026 महाथारावर आपण पाहतो 135व्या जयंती निमित्ताने आपण स्पर्धा पाहतोय. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमनीय मालेगावकरांसाठी गर्भाची गोष्ट असणारी स्पर्धा आहे. प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्य पण आपण पाहतोय. त्या स्पर्धेमध्ये पुढे ससावून खेळायचा प्रयत्न होता. अजून एक चांगला चेंडू म्हणावा लागेल. काय प्रत्युत्तर दिलं पहिल्या चेंडूवर षटकानंतर काय कमबॅक केलंय गोलंदाजाने, अप्रतिम. या सामन्यामध्ये जर पाहिलं तर राहुल गुंजासारखा गोलंदाज सत्यम चौधरी सारखा फिरकीपटू सुद्धा पाहायला भेटणार आहे. कारण की सहसा हा सामना सोडणार नाहीये. फिल्डिंग करणारा संघ मंगलमूर्ती 11 हा संघ महाराणा KKR या संघाला नक्कीच संघर्ष करावा लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये धाव बनवण्यासाठी. अजून एक चांगला चेंडू म्हणावा लागेल की अपील नक्कीच केली गेली. पाहू शकाल विकेट किपर प्रत्येक खेळाडू थोडासा नक्कीच उत्साहित आहेत. पंचांकडे अपील करतायत परंतु पंच तटस्थ आहेत. चला देशील सामना सुरू करायचं. पंचांनी मला वाटतं नॉट आउट घोषित केले. अपील लगेच लाऊडेड केले होते परंतु पाहू शकाल राहुल गुंजाळला प्रश्न विचारता परंतु चेंडू थोडंसं वळलं गेलं होतं. टप्पा पडल्याचा चेंडू उसळी घेतलं होतं. चेंडू निघून गेलं विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपरने अपील लगेच लाऊडेड केली होती. बघा प्रत्येक खेळाडूला मी आपण अनाउन्समेंट करतोय कॉट बिहाइंड साठी कुठलाही DRS नसतो. कारण की आपल्याकडे स्नेकोमीटर नाही आहे हे पण लक्षात घ्या. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्नेकोमीटर नाही आहे. त्या अनुषंगाने कुठलाहीच DRS तुम्हाला दिला जाणार नाहीये. यावेळेस कोदुंगाला इनफिल्डला कव्हर करतोय. हा फटका सुरेखा एक्स्ट्रा कव्हरला 1 बाउन्स सीमारेच्या पार आवाय चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीस 10 धावा फलकावर. षटकामध्ये 10 धावा नक्कीच झाला. पहिल्या चेंडूवर षटकारानंतर मागील 4 चेंडू निधाव टाकले गेले. तदनंतर शेवटच्या अंतिम चेंडूवर चौकार आला. पहिल्या षटकामध्ये राहुलने 10 धावा खर्च केला. तर पाहू शकाल सत्यम चौधरी आला गोलंदाजी मार्कवर. फिरकीपटू सत्यम चौधरी असा एक गोलंदाज राहिला ज्यांनी अप्रतिम लेदर क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली. आणि पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये MHA कॉलेज या ग्राउंडला बोलवलं गेलं. आणि पाहू शकाल मंगलमूर्ती या संघासाठी त्याचा रोल खूप महत्वपूर्ण असणार आहे. धावा त्याला थांबावं लागतील. विकेट्स काढाव्या लागतील. पहिला चेंडू पाहू शकाल चेंडूला वळवलं गेलं. उसळी घेतली. चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला होता. अलीम तिकडे होते. अलीमच्या विपक्षामध्ये चांगला चेंडू टाकलाय. निर्धाव आला. आणि ही खासियत राहिली आहे सत्यम चौधरी यांची. पाहू शकाल शॉर्ट गरीब चेंडूला खेळण्यापैकी केली. काय काढलं मैदानाच्या आतमध्ये खूप वेगाने नाव घ्यायचा प्रयत्न केला परंतु पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलाय. तिसऱ्या पंचांकडे पाहू शकाल पाहतील रनआउट साठी पंचांचा हा DRS आहे. आणि तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन पाठवले गेले. 70 चेक. आपण इथे टॉस कडे जातो. दोन्ही कॅप्टन जे आपल्या सोबत जोडले गेलेत ज्यांच्यामध्ये कॉइन स्पिन इथे केला जाईल. आमचे सरपंच साहेब जे टॉस करता इथे आपल्या समोर आहेत
दीपकजी आणि साहेबू सरपंच साहेब आणि दीपक सरपंच हे दोन्ही आमचे सरपंच साहेब जे आमच्या समवेत आहेत, ज्यांच्यामध्ये कॉइन स्पिन केला जाईल. एका बाजूनं अभि आहे ते जो ऍज अ कॅप्टन आमच्यासोबत जोडला गेलाय. अक्षय सर एक मिनिट सर, बॅटर आउट आहे. येस, ओव्हर टू अक्षय सर. चला या रवी, आपल्याला जॉईंट व्हायचंय. चला कॅप्टन, दोन्ही कॅप्टन्सला विनंती करतोय, आपण इथे कॉइन स्पिन इथे करणार आहोत. नाणेफेकीचा कौल तो इथे केला जाईल. श्रावणी 11 हा संघ इथे कॉल देणार आहे. टेल्स हा त्यांनी कॉल इथे दिलाय आणि बघूया इथे रवी नाणेफेक जिंकलाय, काय निर्णय असेल? निर्णय आम्ही कळवतो, अजून प्लेयर आले नाही, अजून तर आले का कळवतो. शुभेच्छा असतील. इथे आपण नाणेफेक झाली जाऊ, तिथे मॅच सुरू आहे, त्यामुळे जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. दोन्ही मान्यवरांचा मनपूर्वक धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये पहिला गडी बाद झाला. 6 चेंडू 10 बनवून परंतु पावसात दुर्भाग्यरित्या बाद झाला. अनिल जाधव 4 चेंडू 0 बॅटिंग करतो. नवीन बॅटर पोहोचलाय राहुल. फिल्डिंगचा निर्णय घेतला इथे आझाद 11 ना. पंचांनी यावेळी व्हाईट बॉल घोषित केलाय. जर पाहिलं गेलं तर तसं बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि पहिला व्हाईट बॉल या इनिंग्स मधला आलाय. 11 धावा फक्त नक्कीच लगावले गेले. 1.4 चेंडूचा खेळ संपला गेला. आता बनवायचे 46 इनिंग्स मध्ये चेंडू असेल तब्बल 26. चांगला बॅटर रंगला जाईल दोन्ही संघांमध्ये. यावेळी अजून एक चांगला चेंडू पाहू शकाल. खेळाडू तिकडे आहे, फ्लाइंग स्लिपला खेळाडू होता. हलकीची अपील केली परंतु विकेट किपरच्या हाताला चेंडू लागून निघून गेला होता. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज सत्यम चौधरी. भागामधून आज इकडे कहा पोहोचला त्यांनी दर्शवले. पहिले 5 चेंडू मध्ये एकही तर बॅटिंग खर्च केली नाही. एक वाईटची धाव नक्कीच खर्च केली आहे आणि एक गडी बाद केला धावमध्ये. त्यावेळेस पाहू शकाल मागे जाऊन खेळला. डिप स्क्वेअर चेंडू ट्रॅव्हल झाला. खेळाडू तिकडे येतोय पण ते चेंडू निघून जाईल. 1 बाउंस सीमारेच्या पार. हा आलाय महामानव चषक चौकार. 4 धावा. दोन षटक संपले गेले. धावा फलकावर आहेत 14. एक गडी बाद. नवीन गोलंदाज गुणी मागवत सज्ज झालाय तो म्हणजेच रोहितला एक इंट्रोड्यूस केले. 15 धावा फलकावर आहेत. मागील षटकामध्ये 5 धावा नक्कीच चालत. एक वाईट बॉल चौकार नक्कीच चालत. रोहित आलाय बघा. 12 प्लेयर कंपल्सरी असताना मंगलमूर्ती संघ ही आपण लक्षात घ्या. अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केला जाईल. प्रत्येक संघाचा 12th प्लेयर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येणं अनिवार्य असणार आहे. ही आपण दक्षता घ्यायची आहे. हा कंपल्सरी 12th प्लेयर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येणं अनिवार्य असणार आहे. हे आमच्या आयोजकांचा कॉल आहे. ही आपण दक्षता घ्या. रोहित आलाय. पहिला चेंडू सुरेखरित्या इथं टाकला गेला. डॉट बॉल. त्यावेळेस उंच फटका खेळला. डीप मध्ये खेळाडू दूरवर आहे. चेंडूवर जातोय परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू निघून जाईल सर सीमारेच्या पार. अजून एक अप्रतिम अनिल जाधवच्या बॅट मधून बॅटिंग करतो राहुल. रोहित यादवचा पुढचा चेंडू फटका सुरेख. अडिप कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 बाउंस सीमारेच्या पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार अनिल जाधवच्या बॅट मधून. 4.
टप्पावली चेंडू तसं बाहेर निघाला होता, रूम दिला होता बॅटर, रूमचा फायदा उचलला गेला आणि पाहू शकाल चौका ठोकला बॅटरने. 23 धावा फलकावर. त्यावेळी पाहू शकाल चेंडू पडत तसं खाली राहिला तसं बाहेर काढला गेला चेंडू आणि चांगला कमबॅक म्हणावा लागेल गोलंदाज रोहित यांच्याकडून. पहिला चेंडू निर्धाव होता, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथा चेंडू निर्धाव आला. 23 धावा फलकावर लगावले गेला. आता बनवायच्या विजयासाठी तर पाहिले गेलं तर 34 धावांची गरज आहे. त्यावेळी सुरेख चेंडू, काय कमबॅक राहिलाय. चौकारानंतर मागील 2 चेंडू निर्धाव टाकले गेले. फ्रंट लाईन मध्ये जर पाहिलं गेलं तर रोहित आणि सत्यमचे चेंडू दिसत नाहीये बॅटरला, कारण की फिरकीपटू आहेत गोलंदाज आणि अप्रतिमरित्या चेंडूवर बोटं फिरवत आहेत आणि चेंडूला ओढण्याची क्षमता आहे दोन्ही गोलंदाजाकडे आहे. डॉट बॉल नक्कीच आलाय. पुढील चेंडू तू है ज्ञानाचा पहाड, वाघाची दहाड, बांधून पुस्तकाला घर, तोडलं अन्यायाचं कबाड. माय बाप बाने प्रेम केलं सारले समान, आज उंच बानी सन्मानाने ताट आमची मान. है ज्ञानाचा पहाड, वाघाची दहाड, बांधून पुस्तकाला घर, तोडलं अन्यायाचं कबाड. भीमा 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 तू तर आमची शरण आहे. देखिए इस वक्त 3 ओवर समाप्त हुआ. 3 ओवर में 27 बनाए गए. अब आने वाले 3 ओवर में बनाने इस मैच को जीतने के लिए 30 रनों का लक्ष्य होगा. 9 की औसत से 27 बनाए गए हैं. अब आने वाली 18 गेंद में 30 का लक्ष्य होगा और प्रति ओवर 10 का औसत बरकरार रखना होगा बल्लेबाजी करने वाली टीम के लिए. अनिल यादव के बल्ले से 3 चौके आए हैं. पिछली ओवर्स में राहुल के बल्ले से 1 चौका जरूर आया है. हालांकि इस इनिंग की अगर बात की जाए 1 छक्का और लगभग आपने 5 चौके देखे, उसमें 1 वाइड बॉल, एक भी सिंगल तो बल्लेबाजों ने नहीं लिया है. ये कहीं ना कहीं थोड़ी सी कमी रहेगी बल्लेबाजी करने वाली टीम के लिए. अजलान आए हैं गेंदबाज. इस वक्त गेंद को खेला गया. देखिए क्रॉस बैटेड खेला था. मिड विकेट पर खिलाड़ी तैनात जरूर है जब तक गेंद को फील्ड करते, थ्रो करते. हालांकि बल्लेबाजों ने हल्के कदमों से 1 रन पूरा किया. ये पहला सिंगल इस इनिंग का हमें देखने को मिलता हुआ बल्लेबाज राहुल के बल्ले से. स्कोर कार्ड पहुंचता हुआ 28-28. आप देख रहे हैं इस वक्त महामानव चषक 2026 आज की पहली रात और पहली रात का पहला मैच चलता हुआ मैदान के अंदर. एक तरफ महाराणा KKR बना मंगल मूर्ति 11 और इस वक्त वहां पर कुछ ऐसा लग रहा है और बल्ले को छू कर गेंद निकल गई. खिलाड़ी वहां पर फ्लाइंग स्लिप थी, लगातार खिलाड़ी को वहां पर तैनात रखा था कप्तान ने. और यहां पर रिप्ले में आप देखेंगे जरूर क्या हुआ है. जब गेंदबाज से गेंद डाली थोड़ा सा गेंद बाहर की ओर निकल रही थी और लेग ब्रेक गेंद डाली गई थी. बल्ले के नीचे उपले टो पर आकर गेंद लगी और फ्लाइंग स्लिप जो खिलाड़ी थे उन्होंने गलती नहीं की और यहां पर दूसरा झटका लगता हुआ बल्लेबाज अनिल यादव मैदान के बाहर. अनिकेत आए हैं बल्लेबाजी के लिए चौथे क्रमांक पर. राहुल 3 गेंदी 5 पर बल्लेबाजी कर रहे थे. यहाँ से पार्टनरशिप बढ़िया बन रही थी. पहला विकेट 10 पर आया था. 18 की पार्टनरशिप लग चुकी थी. वो यहाँ पर ब्रेक की गेंदबाज अजलान शेख ने. अब आने वाली 16 गेंदों का खेल बाकी रहेगा. 16 गेंदों में बनाने इस मैच को जीतने के लिए 29 दोनों ही टीमों के लिए बराबर का मौका रहेगा इस मैच को जो जीतने के लिए. इस वक्त अगली गेंद आते ही देखो उल्टे बल्ले से खेलने का प्रयास किया था बल्लेबाज यानी कि काले वहां पर आए हैं. जब आप बल्लेबाजी के लिए आते हैं ना तो कभी आपको सीधे बल्ले से 1-2 गेंदें खेलनी होती है, उसके बाद आप रचनात्मक शॉट खेल सकते हैं. मगर आते ही मन में ठान लिया था कि पहली गेंद रिवर्स खेलो. हालांकि लेफ्ट हैंड गेंदबाज हैं, गेंदों से बाहर निकाले. इस वक्त गेंद को खेलेगा फिर से एक बार. रोहित वहां पर दौड़ रहे पीछे, गेंद को फील्ड करने का प्रयास करेंगे जब तक पीछे से खिलाड़ी आते. अच्छा बैकअप दिया गया. बल्लेबाजों ने तेजी के साथ 2 रन बटोरे. 2 के साथ स्कोर आगे चलते हुआ 30 अंकों पर 3.7
4 गेंदें हो चुकी है अब बनाने 27 इस मैच को जीतने के लिए। देखिए अब 14 गेंदें और 27, ये समीकरण कहीं नहीं कहीं थोड़ा सा बड़ा बन रहा है, क्योंकि पहली 4 गेंदों में मात्र 3 रन खर्च किए हैं। इस सेट बल्लेबाज को बैक टू डगआउट भेजा गेंदबाज हसलान शेख ने। जिस बल्लेबाज ने पिछले ओवर में 3 चौके लगाए थे उस बल्लेबाज को आउट किया। इस वक्त बैट का बाहरी किनारा, रोहित यादव का सहारा, एक और बल्लेबाज मैदान के बाहर, अनिकेत काले बैक टू डगआउट। 30 पर लगने वाला तीसरा झटका। टूर्नामेंट देख रहे जहां पर दर्शक काफी ज्यादा तादाद में पहुंच चुकी है और काफी बड़ा मैदान भी है और पूरी तरह से सर्कल ये मैदान और चारों तरफ दर्शक शांत होकर मैच का आनंद ले रहे। आप पीछे देख सकते खाऊ गली भी वहां पर है, खाने के लिए बहुत सारे स्टॉल लगाए गए और 5 दिन ये टूर्नामेंट की अगर बात के दर्शक अपने सर पर लेकर घूमेंगे, ऐसी ये टूर्नामेंट रहेगी महामाना चषक 2026। हालांकि लीग फॉर्मेट में टीमें खेलती नजर आएंगी, ऑल ईटी ओपन्स के खिलाड़ी यहां पर खेलते हुए नजर आएंगे। और एक खास बात रही है इस टूर्नामेंट की, जहां पर किसी भी टीम के लिए एंट्री फीस नहीं रखी जाती, ऐसा टूर्नामेंट रहा है। निःशुल्क एंट्री टूर्नामेंट में रहती है। मनमाड़ का टाइगर भी इस वक्त कल खेलता हुआ नजर आएगा, मंसूर शाह। देखिए जिस खिलाड़ी की चर्चा हमेशा नासिक जिले में रही है एज आइकॉन, ज्यादा मांग रही है इस खिलाड़ी की। आने वाले नेक्स्ट मंथ में आप इस खिलाड़ी को पालघर में भी देखेंगे, पालघर शिरगांव में ऑल इंडिया आइकॉन के रूप में। इस वक्त बल्लेबाज ने आते ही बड़ा शॉट खेला, टावरिंग। इस वक्त गेंद का खिलाड़ी, इसके बाद रवि अहिरे एज अ कैप्टन नजर आएंगे, जिन्होंने गेंदबाजी का फैसला किया टॉस जीतने के बाद। वेट करके गेंद को हिट किया, काफी ऊंची गेंद गई है, डीप में खिलाड़ी है और यहां पर अपने आप को स्ट्रेच किया, गेंद को रोका कि वहां पर देखे, मगर वहां पर खिलाड़ी दशा ये 6 रन होंगे। बेहतरीन स्पोर्ट्स में स्पीड थी, थोड़ा सा वहां पर निगाहें जमा कर देखना पड़ता। ये शॉट देख सकते, गेंद ऊंची गई थी, खिलाड़ी वहां पर थे, अपने आप को स्ट्रेच किया, हालांकि एक हाथ से रोकने का प्रयास किया था, मगर जब गेंद को रोका तब आप देख सकते हैं गेंद बाउंड्री लाइन के बाहर। बेहतरीन कैमरा वर्क, बेहतरीन टेलीकास्ट में कहूंगा, खूबसूरत टेलीकास्ट। देखिए इतनी रात में छोटी छोटी चीजें कैमरामैन कैच करे, उनकी तारीफ करनी जरूरी होती है। जब ऊंची गेंद जाती है, फ्लड लाइट में अंधेरे में गेंद कैच करना मुश्किल होता है, मगर कैमरामैन वो काम कर रहे हैं। फिर एक बार पहले से करने का प्रयास था, वहां पर रोहित यादव गेंद की तरफ तोड़ दे, पहला सिंगल काफी तेजी से पूरा किया है। हालांकि अगर बात की जाए लेग बाइस का कॉल इस वक्त दर्शाते हुए साजिद खान, बॉलिंग एंड अंपायर हम नजर आ रहे हैं, स्ट्राइक एंड अंपायर शाहिद मोमिन नजर आएंगे, तीसरे अंपायर हमारे साथ जुड़े हुए मिस्टर जतीन व्याड़ हमारे साथ जुड़े हुए हैं। 43 पर पहुंच चुका स्कोर। अब इस मैच को जीतने के लिए 14 बनाने, इस वक्त बैटिंग पर रखने का प्रयास आप देख सकते हैं। बैट तो से अपील की, मगर लेग स्टंप के ऊपर से गेंद ट्रैवल हुई है। बैटिंग करने वाली टीम ने रिव्यू लिया, यहां पर बल्लेबाजी करने वाली टीम का रिव्यू रहेगा। तीसरे अंपायर की तरफ ये मांग की गई है। इट्स अ फेयर बॉल, इट्स अ फेयर बॉल। लेग स्टंप के ऊपर से गेंद, बिंदी गेंद। अब आने वाली गेंदें होंगी 7 गेंदों में बनाने हैं 14 रन। 6 लगने के बाद अच्छा कमबैक रहा सत्यम चौधरी इस गेंदबाज का। रिवर्स खेलने का प्रयास, एक और बिंदी गेंद, एक और, मगर अंपायर ने यहां पर दर्शा की वाइट बॉल, ज्यादा बाहर निकली है, शायद ज्यादा बाहर निकली है गेंद, मगर तीसरे अंपायर का रुख किया है गेंदबाजी करने वाली टीम ने। इस वक्त अंपायर ने व्हाइट बॉल दर्शाई थी, मगर सत्यम चौधरी विकेट कीपर कह रहे चैलेंज करना चाहेंगे हम। DRS डिसीजन रिव्यू सिस्टम, ये 30 शब्द काफी महत्वपूर्ण रहे हैं। ठीक है, हमारे पास 1778 टेक्नोलॉजी
है हमारे पास तो हम यूज करना चाहते हैं। हालांकि आखिरी बॉल है और ये निर्णायक रहेगा। देख सकते हैं जब टिप्पा गिरा गेंद कहां से निकली वो दर्शाया जाएगा। तीसरे अंपायर हमारे साथ जुड़े हुए हैं जतिन व्याल, जो कि अमन दो बल्लेबाज मैदान के अंदर है बल्लेबाजी करने के लिए। दोनों ही बल्लेबाजों के बल्ले से एक एक छक्का आया है। इट्स वाइड बॉल। देखिए फील्डिंग करने वाली टीम का भी यहां पर डीआरएस समाप्त। देखिए लेग ब्रेक गेंद डाली थी, बैक ऑफ द लेन डिलीवरी थी। हालांकि बल्लेबाज खड़े होकर खेलने का प्रयास कर रहे थे, सेकंड लाइन के बाहर से गेंद बाहर निकली है, तो वाइड बॉल। हालांकि शफल वाइड है मगर बल्लेबाज अपनी जगह पर थे, मगर सेकंड लाइन के बाहर से गेंद ट्रैवल हुई है। ये वाइड बॉल आई, यहां से अगर ये गेंद में बड़ा छक्का आता है तो मैच में रोमांच बना रहेगा। 7 गेंदें 13 इस मैच को जीतने के लिए। ओ मगर सत्यम चौधरी फिर से एक बार बाहर करने का प्रयास। एक और वाइड बॉल, एक और वाइड बॉल। दबाव दबाव इस वक्त गेंदबाज के ऊपर। 2 अतिरिक्त गेंदें डाली हैं। देखिए 6 लगने के बाद पिछली 2 गेंदें डॉट डाली थी, उसके बाद पिछली 2 गेंदें वाइड डाली। यहां पर अब आने वाली गेंदें होंगी 7 और रन बनाने 12। अगर अमन के बल्ले से एक बड़ा शॉट आता है तो यहां पर महाराणा केकेआर के डगआउट में खुशियों का माहौल रहेगा। मगर सत्यम चौधरी ने गेंद बिंदी डाली है। देखिए 5 ओवर में 45 बने, 9 का औसत बरकरार रखा है बल्लेबाजी करने वाली टीम ने। अब आने वाली 6 गेंद में 12। हालांकि सत्यम चौधरी के 2 ओवर हो चुके, राहुल ने 1 ओवर डाली, 1 ओवर डाली अजलान ने, 1 ओवर डाली रोहित ने। आखिरी ओवर किसके हाथों में देंगे ये गेंद, वहां पर थोड़ा सा चर्चा की जा रही है। टीम ऑर्डर हो रही है, चर्चा वहां पर होगी क्योंकि 6 गेंदें महत्वपूर्ण रहेंगी। इसके बाद जो मैच रहेगा इसके बाद होने वाले मैच आजाद 11 ने टॉस जीता, पहले गेंदबाजी का फैसला किया और शोवन 11 बल्लेबाजी करती नजर आएगी। देखिए रोहित आए हैं गेंदबाजी, हालांकि रोहित के गेंदों पर जिम्मेदारी दी है। रोहित यादव गेंदबाजी के लिए है, पहली गेंद बिंदी डाली है, 5 में बनाने 12। इस वक्त बैकफुट पर आकर गेंद को खेला है, डीप पे खिलाड़ी तैनात है अजलान। जब तक गेंद की तरफ आते गेंद को फिल करते हैं, एक बटोरा दूसरे का प्रयास नहीं करेंगे बल्लेबाज। हालांकि जो गेंद रन लेना चाहते हैं अमन ने नकारा है। इसको कर एक से आगे चलते हुए 46 जमाने वाली गेंदें होंगी, 4 गेंदें बनाने 11 इस मैच को जीतने के लिए। रोमांच बरकरार रखा है। मैंने कहा ना 57 रन आसान नहीं होंगे बल्लेबाजी करने वाली टीम के लिए पीछा करना, क्योंकि गेंदबाजी में धार है मंगल मूर्ति 11 के पास। रोहित यादव, सत्यम चौधरी, ये 2 गेंदबाज काफी महत्वपूर्ण रहे जो मुंबई से बिलोंग करते हैं। इस वक्त खोद कर निकाला, डाउरिंग शॉट बढ़िया है, खिलाड़ी काफी दूर है, गेंद इस वक्त मैदान के बाहर निकल जाएगी। वहां पर अंपायर दशा ये चौका है। देखिए शॉट बढ़िया रहा था, हालांकि वाइडिश कवर पर एक खिलाड़ी था, लॉन्ग ऑफ थोड़ा सा सामने रखा था, स्ट्रेट में रखा था और सीधे बल्ले जिसका फायदा उठाया बल्लेबाज। अगर बात की जाए अमन शेख जो पिछली गेंद पर दूसरा नहीं दौड़े थे, स्ट्राइक अपने पास रखी थी, स्ट्राइक किया, इस गेंद पर चौका बटोरा है। अब 3 गेंदों में 7 बनाने हैं, 3 गेंदें 7 इस चेक करना चाहते हैं। एक मिनट तीन में 7 बनाने हैं। वहां पर खिलाड़ी गेंद को फिल करते थ्रो किया, वहां पर क्या देखने को मिलेगा, बल्लेबाज काफी तेज दौड़े हैं। देखिए जो बाइक्स लेकर दर्शक यहां पर आए, प्लीज अपनी बाइक की लाइट बंद कर दीजिए। और फाइन लेग पर पीछे थर्ड मैन पर है सर, इको के पास जो बाइक खड़ी है लाइट आप बंद कर दीजिए प्लीज।
हाँ, बहुत बहुत शुक्रिया सर। देखिए यहां पर रन दौड़ने का प्रयास किया था, काफी तेज दौड़े हैं बल्लेबाज, 1 रन पूरा किया। हालांकि अब आने वाली गेंदें होगी दो गेंदों में 6। जोगिंदर इस वक्त स्ट्राइक पर है, 9 स्ट्राइक पर अमन है। देखिए जोगिंदर तुषामकर इस वक्त स्ट्राइक पर है, उन्हें काम करना होगा, 2 गेंदों में 6 बनाने हैं। अगर 5 बनते हैं तो सुपर ओवर। पहला ही मैच है, आज की शाम का पहला मैच। महामानव चषक 2026 की शुरुआत काफी बढ़िया रही है, मैं ऐसा कहूंगा। पहले मैच सभी दर्शकों की निगाह मैदान के अंदर। दो गेंदों में 6 बनाने इस मैच को जीतने के लिए करण विवर साहब अगर आप देखें तो फिलहाल अभी तक अच्छे व्यूज मिले हैं इस प्रतियोगिता के लिए। उड़ा दिया, गेंद को ऊंचा खेला, मिस साइन दरुबा, खिलाड़ी गेंद के नीचे पहुंच रहे, वहां पर कैच नहीं हो पाएगा। दूसरे के लिए अमन देखिए कितना तेज दौड़ रहे हैं। अगर बात कीजिए अमन पलट रहे, तीसरे के लिए जोगिंदर संघर्ष कर रहे दौड़ने के लिए। जहां पर कैच था वहां पर 3 रन बटोरे हैं बल्लेबाजों ने। अब आने वाले 1 गेंद और बनाने 3 रन। अगर यहां से 2 रन बनेंगे तो पहला ही मैच इस प्रतियोगिता का सुपर ओवर में रिजल्ट दिया जाएगा। अगर 1 रन आएगा तो टीम जीतेगी मंगल मूर्ति। अगर चौका या 3 रन बनाएंगे तो बल्लेबाजी करने वाली टीम जीत सकती है। दोनों ही टीमें बराबर कम होगा। क्या मैच बना हुआ है, दर्शकों गुजारिश रहेगी पहले मैच के लिए तालियां बजनी चाहिए। बैटिंग मैच, 1 बॉल 3 का मैच। एक तरफ रोहित यादव, दूसरी तरफ